हॅलो नमस्कार सगळ्यांना. मी लक्ष्मी. सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज मी निघाली पुण्याला. तर इथं तयार झाली आहे. बघा कशी दिसते मी, नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण की मी शक्यतो तयार होत नाही असं, तर बाहेर कुठं जात असला तरच की मी साधा सिंपलच असते. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असेल मी मेकअप वगैरे करून मी जास्त हे करत नाही. मी कुठं बाहेर जायचं असलं आणि व्हिडिओ पर्सनली असं कुठं फिरायला वगैरे जात असलं तरच मी मेकअप वगैरे करते, नाही तर शक्यतो ना. आणि मेकअप कसं असतं, फक्त लिपस्टिक असते, बाकीचं काही नसते. तर इथं बघा कार्तिक पण तयार झालं, बेल्ट लावतोय आणि माझी ही बॅग भरून झाली. आणि माझी ही हँडबॅग. तर आता मी निघाली पुण्याला. तर तुम्हाला मी सगळं स्टेप बाय स्टेप व्हिडिओ दाखवते आणि व्हिडिओ करते, नक्की बघा. आणि पुण्यावरून आल्यानंतर मग घरातल्या तर भरपूर काम आहे. फक्त भांडी झाले ते घासून, अजून भरपूर आहे. डबे बिबे घासायचे ते नंतर करणार आहे. तर पुण्यावरून आल्यानंतर जाऊन येते पुण्याला आणि फ्रेश होते. त्याच्यानंतर म्हणजे असं पुण्याला जाऊन आले की एकदम चेंज होतं ना थोडंफार, तरी जाते. आणि तिथे गेल्यानंतर छान छान तिकडचे पण व्हिडिओ बनवते. तिथून आल्यानंतर नवीन घरातले नवीन छान छान व्हिडिओ बनवते. आणि तुम्हाला बघितलं असेल तर नवीन घरात नवीन रेसिपी, नवीन व्हिडिओ आणि सगळं व्यवस्थित दाखवते आणि A to Z. तर तुम्हाला मी किचनचं माझं टूर देते वगैरे सगळं. तर काय नाही, जास्त कमीच आहे तरी दाखवते. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि असंच तुमचा सपोर्ट असून ते सगळं निघते. तर वाजले किती, 3:45. दाखवते 3:45 वाजले. तर रात्र होईल मला जाण्यासाठी. त्याच्यासाठी मी आता निघते. तुम्ही म्हणत असेल सामान टाकलं नाही अचानक पुण्याला कसं, तर मी तुम्हाला सगळं सांगते. कारण की माझं ठरलेलं होतं 1 तारखेला शिफ्टिंग. तर 1 तारखेला माझं शिफ्टिंग चालू झालं असताना तर पौर्णिमा होती गुरुवारी, मस्त की सत्यनारायण करायची होती. त्याच्यानंतर शुक्रवारी जायचं होतं पुण्याला. कशाला ते पण सांगते. पण काय झालं माहिती का, तर मग बुधवारी तर शिफ्टिंग झालं नाही आणि डायरेक्ट गुरुवारी झालं. तर बुधवारी अर्धं झालं, त्याच्यानंतर गुरुवारी पूर्ण झालं. तर त्याच्या शिफ्टिंगच्या नादात काय माझं सत्यनारायण पण झालं नाही, देवपूजा पण नाही झाली, काय नाही. सामान शिफ्टिंग करायला तर मला बुधवार गुरुवार 2 दिवस गेले. तर असो, तर शुक्रवार होतं, तर मला जायचं होतं शुक्रवार पुण्याला. तर कशाला जायचं ते पुढे जाऊन तुम्हाला सांगतेच. तर पण शुक्रवारी तर झालं नाही, पण मी अर्धवट सगळं सामान ठेवून तर जाऊ शकत नाही. मग काय केलं माहिती आहे का, मग मी नंतर सोमवारी जावं म्हटली. शुक्रवार शनिवार रविवारी 2 दिवस आहे, मग सोमवारी जावं म्हटली. तर मग मी शुक्रवार शनिवार रविवार असे 3 दिवस आहे ना, सगळे भांडी बिंडी घासून अर्ध निम्म सामान आहे ना व्यवस्थित लावून आले. मग नंतर मी इकडे आल्यानंतर कार्तिकच्या पप्पाला ना काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून व्यवस्थित सगळं करून आली आणि व्यवस्थित लावलं. नंतर मग मी काय अर्धवट तसं सामान ठेवलं असतं तर मग खूप गडबड झाली असते. जे नाही पाहिजे तुम्हाला बघितलं असेल तुम्ही व्हिडिओमध्ये, तर जे नाही पाहिजे ते तात्पुरतं वरती ठेवलं आहे. आणि जे लागतात ते तर आता रोजची भांडी लागणार म्हटलं, धूळ बसले. आणि त्याच्यात मध्ये ग्रिल पण मारलेलं, मांडणी वगैरे बसायला. तर ग्रिल सगळं गिरील मारलेलं, त्याचं सगळं माती भांडी मन उडलेलं. त्याच्यासाठी पहिले मांडणी घासून घेतली आणि जेवढे कपडे होते कपडे पण धुवून घेतलं. त्याच्यानंतर भांडी सगळं घासून, डबे बिबे घासून, छोटे छोटे असं सगळं घासून सेटबल करून निघाली मी पुण्याला. तर पुण्याला मी का आली ते सांगते तुम्हाला. तर आमच्या इथलं केंद्र खूप लांब पडते, तर मग रोज ये जा होणारच नाही. त्याच्यासाठी मी पुण्याला आली. तर पुण्याला आली तर माझ्या मम्मीपासून केंद्र खूप जवळ आहे. तर मला आता सप्ताह भेटणार ह्या निमित्ताने मी आली. तर सातीही सप्ताह स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्तानं आपल्या केंद्रात ना सप्ताह चालू होतो. सकाळ संध्याकाळ 2 टाईम जायचं, म्हणून आरती पण भेटेल, सेवा पण भेटेल आणि गुरुचरित्राचं पारायण पण भेटणार. तर मी शक्यतो गुरुचरित्राचा पारायणला भाग नाही घेतला. तर तिथं गेल्यानंतर जेव्हा मी जाईल, कारण की सकाळी 8 वाजल्यापासून बॅच चालू असते. 8 वाजल्यापासून तर दुपारी 2-2:30 वाजेपर्यंत असतं. त्याच्यानंतर मग आरती असते. 10:30च्या अगोदर ना पारायण संपलेलं असतं गुरुचरित्र. 10:30च्या नंतर आरती झाल्यानंतर मग बाकीची सेवा असते. त्याच्यानंतर परत संध्याकाळी पण सेवा असते. सगळं सेवा करायला भेटते. त्याच्यासाठी मी पुण्याला आली आहे. म्हणजे सप्ताह पण गेल्या वर्षी 1 वर्ष मी नाही केलं. तर ह्या गेल्या वर्षी नाही, त्याच्या गेल्या वर्षी मी केलं. तर ह्या वर्षी पण भेटेल म्हणून मी आली. तर त्याच्यानंतर 19 तारखेला अक्षर चतुर्थी आहे. त्याच्या अगोदर स्वामी पुण्यतिथी गुरुवारी आहे. तर 7 भेटेल. तर मी आपल्या साताराच्या केंद्रात म्हटल्यावर तर लांब पडते. तर रोज चालायला जाऊ शकत नाही,
चालत जाऊ शकत नाही, तर त्याच्यासाठी आणि खूप लांब आहे म्हणून मी इकडे आली. तर हे जवळ आहे म्हटलं तर ते पण केंद्र एक आणि हे पण केंद्र एक, सगळीकडे स्वामी एकच आहे कुठं पण केलं तर. म्हणून मी इकडे आली हे करण्यासाठी. तर मला शक्य झालं तर, कारण की आपल्या केंद्रात मला परमिशन भेटलेली की शूट करण्यासाठी. आता ह्या केंद्रात मला माहीत नाही, मी करील. तर नाही शक्य झालं तर मी लांबून शूट करून तुम्हाला दाखवते, कारण की मला विचारावं लागेल तिकडे. तर तिकडे सगळ्यांचं वेगळं असतं. आमच्या इकडे केंद्रात मी शूट केलेलं, तर मला परमिशन भेटलेली. आता इकडे मला विचारावं लागेल. परमिशन भेटलं तर करते, नाही भेटलं ना परमिशन तर मी लांबूनच शूट करून तुम्हाला दाखवते. कारण की कसं असतं, कोणचं पण शूट काय पण शूट करायचं असलं ना, पहिले आपल्या घरातलं चालतंय, रोडचं चालतंय, केंद्राचं असून ते मंदिरात असलो ना, शूट करायचं असलं ना, तर त्यांची परमिशन घ्यायला पाहिजे. माझी एक आदत खूप छान आहे बरं का. मी काही पण करायचं असलं ना, म्हणजे काही पण करायचं असलं ना, पहिले परमिशन घेते, त्याच्यानंतर मी करते. कारण की माझं कसं असतं, माझ्यामुळे कोणाला त्रास नको, मी हे विचार करून करते. तर मी मंदिरात कुठं पण आता मी शूट केलं ना, पहिले मी विचारलं, त्याच्यानंतर मी शूट केलं. मी तसं करते. आणि मेन म्हणजे कसं असतं माहिती का, असो आता. तर मी आता तर संध्याकाळी आता शक्य नाही होणार आहे तर जायला. तर मी इथं मम्मीकडे आली. संध्याकाळी मी केंद्रात जाणार आहे. तर केंद्रात जाते, तिथं विचारते आपला सप्ताह कधीपासून आहे, सेवा कधीपासून आहे, सगळं मी विचारते. तर माझ्याकडे काय गुरुपीठ ॲप आहे, आपलं दिंडोरी प्रणीतचं आहे माझ्याकडे ॲप. तर त्यानुसार तर केलं तरी पण चालते. तर माझ्याकडे ॲप आहे, तर जपमाळ पण त्याच्यात आहे आणि सेवा पण आहे त्याच्यात. तर मी त्या ॲप वापरते. तर सारा अमृत एवढं लांब घेऊन जाण्यापेक्षा घरातच, सॉरी, मोबाईलमध्येच मी ना गुरुपीठ ॲप डाउनलोड करून ठेवलं. मग त्याच्याने सेवा होते, सगळं होते आणि त्याचं सगळं आरतीसुद्धा आहे, सगळं आहे त्याच्यात. आपल्या केंद्रात जे जे होतं ना, ते सगळं आपल्या ॲपमध्ये आहे. त्याच्यासाठी मी ते ॲप डाउनलोड केलं. तुम्ही पण नाही करत असेल, तुम्ही पण स्वामी सेवा करत असेल, तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पण गुरुपीठ ॲप डाउनलोड करा, प्ले स्टोअरमध्ये आहे. तर मी तर केलं आहे, तर तुम्ही पण करा. आणि इथं बघा, मी आता आली स्वारगेट बस स्टँडला. आता तिथून मी हडपसरची बस पकडणार आहे, मग तिथून मग घरी जाणार आहे मी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्रवासाचा, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी पण खूप म्हणजे असं खुश आहे. खरंच मला की इकडे आल्यानंतर स्वामी सेवा करायला भेटते म्हणून. आणि एवढं दिवस तर मला करायला नाही भेटलं, परत इथं स्वामी सेवा करायला भेटते. आणि केंद्र झाल्यानंतर मी जेव्हा माझ्या घरी जाईल आणि माझं सगळं सेटअप करून घेतलं, म्हणजे कसं सगळं सामान व्यवस्थित लावून घेतलं आणि सगळं करून घेतलं ना, की मी स्वामी सेवा करायला चालू करणार. असं करणार आहे मी, विचार नाही करत, करणारच. पहिले मी करत होते स्वामी सेवा आणि आता पण मी करणारच. की आता माझं फक्त रुटीन लागून द्या, की आता इथं पुण्याला आहे, पुण्याला सप्ताह संपल्यानंतर मग परत मी घरी येणार आहे. तर पूर्ण व्यवस्थित सामान सगळं व्यवस्थित लावल्यानंतर पूजा करून झालं की मग सेवा करणार आहे. आणि मी जे जे सेवा करते ते तुमच्यावर नक्की शेअर करणार आहे. नक्की तुमच्यावर एक व्हिडिओ बनवणार आहे, मी सेवा काय काय करते म्हणून. नक्की देवपूजा करून झाल्यानंतर काय सेवा करते, त्याच्यानंतर मग दुपारच्या नंतर निवांत असते तेव्हा मी काय सेवा करते आणि संध्याकाळ काय सेवा करते ना, हे नक्की तुमच्यावर शेअर करणार मी. तर आता सध्या तर मला हा महिना तरी जाईल. आता हा एप्रिलचा महिना पूर्ण जाईल. मे महिन्याच्या 1 तारखेपासून, म्हणजे कारण की मला आता भांडी घासून सगळं करून व्यवस्थित स्वच्छ करून लावण्यामध्ये त्याला वेळ जाणारच आहे. मग नंतर मग झालं नंतर निवांत, मग तेव्हापासून सेवा पण चालू करणार. एक दिवस असं ठरवूनच देणार आहे, गुरुवारी काय करायचं, मंगळवारी काय करायचं, शुक्रवारी काय करायचं ते करणार आहे. आणि वरतून मला वैभव लक्ष्मीचे पण शुक्रवारी पूजा करायची आहे, ते पण मी तुमच्यावर करणार आहे. तर करणार मी नक्की तुमच्यावर, ते पण शेअर करणार आहे. कारण मी आता खरं तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सांगते की मी ह्या 2 वर्षात मी काय काय सेवा केली आणि काय काय केलं ना, ते सगळं तुम्हाला सांगते. आता हे 4-5 महिने माझ्याकडे झालं नाही सेवा, तर मी परत नव्याने सुरुवात करणार आहे. तर स्वामी सप्ताह निमित्त सगळी सेवा मी करणार आहे. इथं बघा, मी घरी पोचली आणि तुम्हाला दाखवते, गेट उघडतोय कार्तिक, हे बघा. तर एक छोटंसं गेट आहे, त्याच्या आतमध्ये लाईनीत 4-5 असे घर आहेत. तर शेवटून दुसरं घर आहे माझ्या मम्मीचं. तर तिथं झाले ते, हे बघा, कार्तिक पहिले आणि त्याच्यानंतर मी. आणि कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता मी घरी जाते, हे बघा.
तर मी फायनली आता घरी पोचली. तर मम्मी माझी चपाती बनवते आणि कपडे चेंज केलं कारण की मला जास्त वेळ ड्रेसमध्ये हे नाही होत, कम्फर्टेबल नाही होत. मॅक्सीमध्येच कम्फर्टेबल वाटते. तर इथं बघा सगळं झालं. आता आम्ही जेवायला बसलो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि रात्रीचे बघा 9 वाजले. या जेवायला तुम्ही पण जेवण करा, आम्ही पण जेवण करतो. बाय सगळ्यांना.